तर यानंतर बातमी खळबळवणाऱ्या एका ऑडिओ क्लिपची। आधी इलेक्शन होऊ द्या, यानंतर कुठे जायचं ते बघू, असा संवाद भाजपचे नेते विजयकुमार गावित समर्थकांशी साधत असल्याची एक क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। या क्लिपमधला अहवाल हा विजयकुमार गावित यांचा असल्याचा दावा आहे आणि ते लोकसभा निवडणुकीबद्दल आपल्या समर्थकाशी बोलत असल्याचं सांगितलं जात आहे। हिनाताईंचं इलेक्शन होऊ द्या, त्यानंतर लेफ्टला जायचं की राईटला हे ठरवू, असा संवाद या क्लिपमध्ये जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतं। हे बघा, आता एकच उद्दिष्ट ठेवायचं, हिनाताईला निवडून आणायचं। हिनाताईचं इलेक्शन संपलं का पॉलिटिकल राजकीय सिच्युएशन काय आहे त्या राजकीय दृष्ट्या ती सिच्युएशन बघायची आणि त्याच्यानंतर मग फायनल निर्णय करायचे आपल्याला। कारण आपल्याला ऑप्शन असला पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला ऑप्शन असला पाहिजे। सिच्युएशन आहे, सिच्युएशन अशी पर्यंत की मग राईटला जायचं की लेफ्टला जायचं, त्याच्यावर अवलंबून आहे आपल्याला। मागच्या वेळेस केलं तसंच करून घेऊ, नाही का? हो, नाही का? तेच बरं आहे। याच ऑडिओ क्लिपवरती गावितांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते ऐकूया। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आहे, त्याचबरोबर खासदार हिनाताई सुद्धा चांगलं काम त्या पार्लमेंटमध्ये करतायत आणि पक्ष सुद्धा त्यांना संधी सातत्यानं देते आहे। हे दोन्ही गोष्टी बघून या ठिकाणी आमच्या विरोधकांनी बदनामी व्हावी म्हणून खोटे नाटे प्रीफॅब्रिकेटेड